नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी. आता बातमी येते रास्ता रोको आंदोलनाची. पाहूया सविस्तर. औरंगजेब यांच्या कबरीवरील सध्या राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रात याच मागणीसाठी बजरंग दलाने आंदोलन केले. या आंदोलनाला नांदेडमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळालाय. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलांनी निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन केले. शासनाने औरंगजेबाची कबर तात्काळ उखडून टाकावी, अन्यथा बजरंग दल येत्या काही दिवसात ही कबर उखडून टाकेल असा इशारा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला. त्या आंदोलनाला जिल्हाभरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड. बजरंग दलानं महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या, छत्रपतीबरोबर आयुष्यभर लढाई करणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या, हजारो मंदिरांचा विध्वंस करणाऱ्या, हजारो हिंदूंना जबरदस्ती मुसलमान करणाऱ्या औरंगजेबाची जी कबर आहे संभाजीनगरजवळ, त्या खुलताबादच्या कबरीच्या विरोधामध्ये जाऊन ती कबर आम्हाला अपमानासारखी वाटते. आमच्या गुलामगिरीचं ते प्रतीक आहे. आमच्यावर कुणीतरी राज्य केलं होतं याची आठवण आम्हाला सतत येत राहते. अयोध्येच्या रामजन्मभूमीचा प्रश्न जसा होता, जसा काशीच्या विश्वनाथ मंदिराचा प्रश्न आहे, जसा मथुरेच्या कृष्ण मंदिराचा आणि वाराणसीच्या विश्वनाथाचा प्रश्न आहे, आणि देशातल्या 30,000 मंदिरांचा जो प्रश्न आहे, या औरंगजेबाच्या क्रूर कृत्यामुळं अनेक मंदिरांच्या मशिदी झाल्या आणि त्याची कबर म्हणजे हिंदू समाजावर अत्यंत मोठ्या प्रमाणात अत्याचार करणारा तो मुघल शासक, त्याची कबर भारताच्या भूमीवर असता कामा नये. ते हिंदू समाजाचा अपमान आहे. याच्या विरोधामध्ये हिंदू समाजाला जागा करून ती कबर महाराष्ट्राच्या भूमीहून काढण्यास. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.